नमस्कार. चला, आज जगातील एका अशा विलक्षण प्रदेशाबद्दल जाणून घेऊया जो एकाच वेळी वाढतोय आणि त्याच वेळी बुडतोय सुद्धा. हा आहे बंगालचा त्रिभुज प्रदेश. एका महाकाय पण तितक्याच नाजूक भूभागाची ही कहाणी. हे ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल नाही का, की एखादी जमीन एकाच वेळी कशी काय वाढू शकते आणि बुडूही शकते. पण हे खरंय. आणि हाच तो विरोधाभास आहे जो बंगालच्या त्रिभुज प्रदेशाच्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. तर मग हा विरोधाभास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे या महाकाय प्रदेशाचा जन्म कसा झाला हे आधी पाहावं लागेल. ही गोष्ट आहे नद्यांनी अक्षरशः शून्यातून एक नवीन जग कसं घडवलं त्याची. एक गोष्ट लक्षात घ्या, बंगालचा त्रिभुज प्रदेश हा काही साधासुधा नाहीये. आपण बोलतोय जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या त्रिभुज प्रदेशाबद्दल. त्यामुळे त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. अच्छा, तर हा प्रदेश तयार कसा होतो? प्रक्रिया एकदम सोपी आहे. बघा, जेव्हा गंगा आणि ब्रह्मपुत्रासारख्या प्रचंड नद्या समुद्राला मिळायला येतात, तेव्हा त्यांचा वेग एकदम कमी होतो. मग त्यांनी सोबत वाहून आणलेला लाखो टन गाळ समुद्राच्या तोंडाशी जमा व्हायला लागतो. आणि ह्याच गाळाच्या थरावर थर साचून एक मोठा त्रिकोणी आकाराचा जमिनीचा नवीन तुकडा तयार होतो. पण हा प्रदेश म्हणजे फक्त माती आणि गाळ नाहीये. ती आहे निसर्गाने तयार केलेली एक जीवनदायी ढाल.